ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या 29 सप्टेंबर 2025च्या एपिसोडमध्ये सायली आणि अर्जुन घरात एकटेच असतात. बाकी सगळेजण अस्मिताच्या घरी गेल्यामुळे दोघांनाही घर खायला उठलेलं असत. अचानक सगळे एकत्र का गेले हा प्रश्न त्या दोघांना पडतो. मग अर्जुनच्या डोक्यात ट्यूब पेटते की आपल्या दोघांना एकांत मिळावा यासाठी सगळ्यांनी मिळून हा प्लॅन केला असावा. ही आयडिया नक्कीच अस्मिताताईची असावी. त्यानंतर दोघे बऱ्याच दिवसांनी एकमेकांना मिळालेला एकांत सत्कारणी आणण्याचं ठरवतात. अर्जुन सायलीला बोलतो की तू माझ्यातलं टॅलेंट करून दाखवायचं आणि मी तुझ्यातलं टॅलेंट करून दाखवणार. सायलीला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळत नाही तेव्हा अर्जुन सांगतो की तू उत्तम गातेस, मग मी आज तुझ्यासारखं गाऊन दाखवणार आणि तू माझ्यासारखी बासरी वाजवून दाखव. पण आधी सायली गायला सुरुवात करते आणि अर्जुन त्यावर बासरी वाजवतो. सायली अर्जुनला गायला सांगते तेव्हा त्याला काही जमत नाही. पण जेव्हा अर्जुन सायलीला बासरी वाजवायला सांगतो तेव्हा मात्र ती सुरेख बासरी वाजवून दाखवते. मग सायली आश्रमातली आठवण सांगते की आम्ही लहान असताना मधुभाऊ सुद्धा असेच बासरी वाजवायचे. त्यावर मी गायचे आणि प्रिया डान्स करायची. कुसुमताई तेव्हा जेवण बनवत असायची. हळूहळू प्रिया आमच्यातून बाहेर पडली. मग संपूर्ण परिस्थिती बदलत गेली. पण मला जे काही बासरी वाजवता येते ते फक्त मधुभाऊमुळेच. सायली आणि अर्जुन एकमेकांशी बोलत असताना प्रिया त्यांच्या नकळत घरात शिरते. तिला आधी वाटलेलं सायली आणि अर्जुनसुद्धा घरात नसावेत, पण त्यांना घरात बघून तिचा प्लॅन फ्लॉप होतो. त्यामुळे तिला फार सांभाळून घरात शिरावं लागतं. ती स्वतःच्या खोलीत गाठोड्याची शोधाशोध करू लागते. अर्जुनने ते आधीच दुसरीकडे ठेवल्यामुळे तिला ते सापडत नाही. दुसरीकडे नागराज महिपतला भेटायला जातो. तो म्हणतो की ही प्रिया आता डोक्यावर नाचायला लागली आहे. तिचा लवकरात लवकर बंदोबस्त केला पाहिजे. यावर महिपत त्याला शाश्वती देत म्हणतो की तुम्ही काळजी करू नका नागराज शेठ. त्या प्रियाचा काय बंदोबस्त करायचा हे मी आधीच ठरवलं आहे. त्या प्रियाची थोडी जरी माहिती मिळाली तरी मी त्या अर्जुन सुभेदारपर्यंत पोहोचवणार आणि तो तिच्या खऱ्या आईवडिलांना शोधून काढणार. एकदा का प्रियाचे खरे आईवडील समोर आले की मग हीच तोंड बरोबर आवरता येईल. सायली आणि अर्जुनमध्ये मधुभाऊंचा विषय निघालेला असतो. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की आता मधुभाऊंचा विषय निघालाच आहे तर मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मधुभाऊ कोमात जाण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगून गेले. ते मला म्हणाले की तुझे खरे आईवडील जिवंत आहेत. हे ऐकून सायलीला मोठा धक्का बसतो. तिच्या डोळ्यात पाणी येतं. अर्जुन सांगतो की म्हणूनच मी इतके दिवस तुझ्या आईवडिलांचा शोध घेत होतो. मधुभाऊंची इच्छा होती की मी त्यांचा शोध घ्यावा. जर मी त्यांना शोधलं तर मधुभाऊंना किती आनंद होईल. आपल्याला डॉक्टरसारखे बोलतात की ते जरी कोमात असले तरी त्यांना आपण जे काही बोलतो ते सगळं ऐकू येतं. मी जर तुझ्या आईवडिलांना शोधलं आणि त्यांना हे सांगितलं तर कदाचित ते लवकर बरे होतील. सायलीला फार आनंद झालेला असतो. अर्जुन सायलीला विचारतो की आता तुला सगळं सत्य समजलं आहे, मग तू मला तुझ्या खऱ्या आईवडिलांना शोधण्यासाठी साथ देशील ना? सायलीसुद्धा आनंदाने होकार देते.